नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत पवित्र आणि रहस्यमय दिवसाबद्दल आहे. तो दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी. अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवस इतका पवित्र का मानला जातो? त्या दिवशी नक्की काय घडलं होतं आणि का हजारो भक्त दरवर्षी पैठणला जाऊन संत एकनाथ महाराजांची आठवण काढतात? तर मित्रांनो, आज आपण काळाच्या प्रवासात मागे जाणार आहोत. साधारण 16व्या शतकात महाराष्ट्रातील एक पवित्र नगरी होती पैठण. पैठण गोदावरी नदीच्या काठावर वसलेली ही नगरी संतांची भूमी म्हणून ओळखली जायची. इथेच जन्म झाला संत एकनाथ महाराजांचा. लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्ती आणि करुणा होती. लोकांना मदत करणे, देवाचे नामस्मरण करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हे त्यांचे जीवन होते. ते मोठे विद्वान होते, पण त्यांचा अहंकार शून्य होता. त्यांनी लोकांसाठी ग्रंथ लिहिले, भागवत धर्माचा प्रसार केला आणि समाजात माणुसकीचा संदेश दिला. समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झटणारे आणि लोकउद्धारासाठी कायम प्रयत्नशील असणारे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत एकनाथ महाराज. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील नाथषष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा. पंढरपूर यात्रेखालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. सप्तमी अष्टमीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. मुख्य पालखीसोबत अंदाजे 600 ते 800 दिंड्या राज्यभरातून येथे येतात. यामध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी होतात. मित्रांनो, फाल्गुन वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो. षष्ठी या दिवशी निर्याण दिंडी, सप्तमीच्या रात्री छबिना व अष्टमीला काल्याची दहीहंडी फोडून सांगता होत. मित्रांनो, संत एकनाथांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांची देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेद अध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुच्या आज्ञेनुसार गृहस्थाश्रम स्वीकारला. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा या आरतीमधून केले होते. आजच्या घडीलाही संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली ही आरती प्रचलित आहे. मित्रांनो, नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, तसेच देवी भक्तही होते. आधी आचरण मग उपदेश हीच उक्ती त्यांनी नेहमी प्रत्ययाला आणून दिली. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राणीमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत, त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी असे म्हणत. एकदा ते मार्गाने चालले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का? त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. मित्रांनो, एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितली आहे, पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तात सिद्ध व्हावे असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. हे देवा, तू आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खाऊ लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याचवेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपणही येथे राहू नका.
आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले. गाढवाला पाणी पाजणे, तत्कालीन जातीभेद नष्ट करण्यासाठी रंजल्या गांजल्यांच्या घरी जाऊन भोजन करणे, लोकसेवा करणे, माणसात देव पाहण्याची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देणे असे अनेक प्रसंग आजही स्मरणात आहेत. तत्कालीन जातीव्यवस्था नष्ट करून लोक उद्धारासाठी एकनाथ महाराज आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते असे म्हटले जाते. त्यांनी भारुडे अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. केवळ उपदेश केला नाही तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले. सामान्यांच्या कल्याणासाठी एकनाथांनी विपुल ग्रंथ संपदेची निर्मिती केली. चतुश्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत. मित्रांनो, लोकप्रबोधनाच्या कार्याबरोबरच भक्तिमार्ग समाजात रुजवला. संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका तेजपुंज केली. कर्मकांडाविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि त्यावर प्रखर भाष्यही केले. नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो. संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटले जाते. त्या ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे 250 वर्षानंतर नाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांनी विस्मृतीत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. नाथांची लेखणी लोक उद्धारासाठी झिजली, तळमळली, तळपलीही. संत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितले. कीर्तन भारुडातून त्यांनी समतेची शिकवण दिली. त्यांच्या या शिकवणीतून आपण प्राणीमात्रांवर दयेचा, मानव कल्याणाचा संकल्प करूयात. त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरवूया. काळ जसजसा पुढे गेला तसतसा त्यांच्या कीर्तीचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला. लोक दूरदूरून पैठणला येऊ लागले संत एकनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला, त्यांचे प्रवचन ऐकायला आणि त्यांच्या चरणी बसून मनःशांती मिळवायला. पण मित्रांनो, प्रत्येक महान संताच्या जीवनात एक दिवस असा येतो जेव्हा त्यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते आणि तोच दिवस पुढे पवित्र उत्सव बनतो. एकनाथ महाराजांच्या जीवनात तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी, ज्याला आपण एकनाथ षष्ठी म्हणून ओळखतो. असे म्हणतात की त्या दिवसाच्या काही दिवस आधीच संत एकनाथ महाराजांना आपल्या देहत्यागाची जाणीव झाली होती. संतांना अनेकदा आधीच संकेत मिळतात, कारण त्यांचे मन परमेश्वराशी एकरूप झालेले असते. त्या दिवशी सकाळी पैठण नगरीत एक वेगळीच शांतता होती. जणू काही वातावरणालाच कळले होते की आज काहीतरी अद्भुत घडणार आहे. संत एकनाथ महाराज नेहमीप्रमाणे लवकर उठले. त्यांनी स्नान केले आणि गोदावरीच्या काठावर गेले. त्यांनी शांतपणे ध्यान केले. भक्त त्यांच्या भोवती जमा झाले होते, कारण त्यांना वाटत होते की आज महाराज काही विशेष सांगणार आहेत. मग त्यांनी भक्तांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, हे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जो जन्माला येतो त्याला एक दिवस परत जावेच लागते, पण भक्ती आणि प्रेम कधी मरत नाही. मग त्यांनी भक्तांना एकच संदेश दिला, द्वेष सोडा, अहंकार सोडा आणि प्रत्येकात देव पहा. त्यांनी सांगितले की भागवत धर्म म्हणजे सर्वांवर प्रेम करणे. त्या दिवशी पैठणमध्ये हजारो लोक जमले होते, कारण संत एकनाथ महाराजांचे शेवटचे प्रवचन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मग ते शांतपणे गोदावरी नदीच्या दिशेने चालू लागले. लोक त्यांच्या मागे चालत होते. वातावरणात रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला. काही भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांना जाणवत होते की हा क्षण साधा नाही.
ते नदीच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले. असे म्हणतात की त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्यांनी देवाचे नाव घेतले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि मग त्यांनी समाधी स्वीकारली. असे मानले जाते की त्या क्षणी वातावरणात दिव्य प्रकाश पसरला. अनेक भक्तांनी सांगितले की त्यांना जणू स्वर्गीय संगीत ऐकू आले आणि गोदावरीच्या पाण्यात एक अद्भुत शांतता पसरली. तो क्षण म्हणजे संत आणि परमेश्वर यांचा मिलाप होता. त्या दिवसानंतर फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून साजरा केला जाऊ लागला. आजही त्या दिवशी हजारो भक्त पैठणला येतात, गोदावरी घाटावर नामस्मरण करतात आणि संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. तेथे भक्तांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू काही संत आजही त्या भूमीत उपस्थित आहेत. मित्रांनो, एकनाथ षष्ठीचा खरा अर्थ फक्त उत्सव नाही, तर तो स्मरण आहे त्या संतांचा ज्यांनी आपल्याला माणुसकी शिकवली. त्यांनी सांगितले की खरा धर्म म्हणजे सेवा, खरा जप म्हणजे प्रेम आणि खरा देव म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयात असलेली करुणा. जर आपण आजच्या दिवसापासून त्यांच्या शिकवणीचा एक छोटासा भागही आपल्या जीवनात आणला तर आपले जीवन बदलू शकते. म्हणून आज संकल्प करा, दररोज थोडा वेळ नामस्मरण करा, कुणाचाही अपमान करू नका आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात द्या. हीच संत एकनाथ महाराजांना खरी आदरांजली आहे. भाविकांना या श्रीनाथ षष्ठी सोहळ्यासाठी शुभेच्छा देऊन शांती ब्रह्म संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.